नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। धुळ्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। मनमाड इंदूर रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत आज जोरदार राडा पाहायला मिळाला। माजी आमदार कुणाल पाटील यांचे नातेवाईक अरुण पाटील यांनी बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे। धुळे मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत त्यांच्या न्याय्य हक्कासाठी माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकरी आपली भूमिका मांडत असतानाच माजी आमदार कुणाल पाटील यांचे नातेवाईक अरुण पाटील यांनी तिथे प्रवेश केला। मिळालेल्या माहितीनुसार अरुण पाटील यांनी बैठकीच्या कामकाजात अडथळा आणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। आधीच जमिनीच्या मोबदल्यावरून आणि हक्कावरून संतापलेल्या शेतकऱ्यांचा संयम यावेळी सुटला। शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अरुण पाटील यांना जाब विचारला आणि तिथेच त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत चांगलाच धडा शिकवला। या घटनेमुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी आता अधिक आक्रमक झाले असून आपल्या हक्कासाठी कोणाचीही ढवळाढवळ किंवा दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराच जणू या कृतीतून शेतकऱ्यांनी दिला आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। 300-400 रुपये त्याचा तो दर पाहून अक्षरशः मला 8 दिवस झोप लागली नाही। हे काय केलं यांनी? आता तो फायनल झाला जेव्हा मी लगेच त्याच्यावर आक्षेप घेतला, एवढा आक्षेप घेतला अक्षरशः त्यांनी सर्व गावाच्या पुढे कापंडा गावापासून 5 गावाचा निवाडा झाल्यानंतर 6 महिने निवाडा करणं बंद करून टाकलं। प्रत्येक वेळा मला बोलून आता काय कसं काय सगळं गोष्टी म्हटलं नाही। मला निवाडा नवीन पायर 95 पायर नाही आहे। त्यावेळेस त्या मॅडमांची बदली झाली, जलद शर्मा साहेब कलेक्टरची बदली झाली। त्याच्यानंतर जाधव साहेब आहेत कांतपुळ्याला, त्यांनी मला बोलवलं म्हणजे आम्हाला आता मॅडम चालले गेले, तुम्ही पेमेंट स्वीकारा, निवाडा स्वीकारा, तुम्हाला लवादमध्ये आम्ही न्याय देऊ, लवाद न्यायालय आम्ही चालू करू। मग लवाद न्यायालय चालू करणं दिल्लीकडून त्यांनी राष्ट्रपती महोदयांच्या सहीने लवाद न्यायालय अधिकारी कोण नेमला पाहिजे? तो लवाद न्यायालय अधिकारी म्हणून वकील लोकांची टीम होती, ते रिटायर्ड जजचं नाव सांगत होतं। परंतु मी काय सांगतो, माननीय कलेक्टर साहेबांना लवाद न्यायालय अधिकारी म्हणून नेवा। का नेवा? कारण त्यांच्या ऑफिसामध्ये आपल्या दापोरे शिवाराचं कापडणे शिवाराचं पूर्ण रेकॉर्ड त्यांच्या ऑफिसमध्ये असतं। त्यांना पुरावे म्हणून मागण्याचं तिथं त्यांच्या अधिकारी असतात। एक बटन दाबलं सगळे आणि दुसरा पाटलाचा उतारा काय, त्याच्या शेतात पीक पाणी काय, ते सगळं रेकॉर्ड त्यांच्याजवळ असतं। मग का म्हणून आमच्याकडे पुरावे मागतात? याच्यासाठी मी कलेक्टर म्हणून लवादाधिकारी नेमण्याची माझी मागणी होती, कलेक्टर म्हणून लवादाधिकारी नेमले। परंतु जे कलेक्टर साहेब येतात, जे आमच्या शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी प्रयत्न करतात, याच्यावर राज्यकर्ते मुख्यमंत्रीपर्यंत स्थानिक आमदार खासदार लगेच पैसे टाकून त्यांना नका द्या, कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्या, त्यांना कमी करा, कॉन्ट्रॅक्टरला वाढवा। अरे आम्ही तुम्हाला निवडलेलं आहे, आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी पाठवलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर तो कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा आलेला तो इथं काम करून जाणार आहे, तो तुम्हाला मतदान नाही देणार आहे आणि आमच्यावर एवढा अन्याय। मी त्या दिवसापासून सगळ्या नेत्यांकडे जाऊन आलो, सगळ्यांकडे खासदारपासून पालकमंत्रीपासून सगळ्यांनी विनंती केली, साहेब आम्ही न्यायालयात गेलो आहे, लवादमध्ये गेलो आहे, आता तर आम्हाला न्याय द्या। अक्षरशः त्या मॅडम त्यांच्या जवळच्या लोकांना काहीतरी निकाल द्यायचा, पैसा द्यायचा, त्यांच्याकडून काहीतरी मागणी करायची। आपल्याकडे शेतकरीकडून त्यांना चहा सुद्धा आपण पाहू शकत नाही, कारण मी रोज सकाळी शेतात जातो, शेतामधून घरी येतो, मला शेती परवडत नाही, माझ्याकडे 2 पैसा शिल्लक नाही, मी काय या लोकांना सगळ्या गोष्टी करू शकत नाही आणि म्हणून आमच्या प्रकारचा रेकॉर्डून द्यायचा। एवढं यांचे हुकुमचे, एवढे यांची दादागिरी। शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला एकच विनंती करू, आपल्याला मी अण्णांकडे आलो, अण्णांनी आमची दशा पाहिली, अण्णांनी सगळे पेपर काढले, शेतकरी बंधूंना गडकाडचे शेतकरी आले माझे मित्र, त्यांना मी विनंती करतो, तुम्हाला कोणाला पैसा भेटला असेल आम्हाला आनंद आहे, आम्ही या शेतकऱ्याला पैसा भेटला याचा आम्ही सत्कारच करू, परंतु तुम्हाला जो पैसा भेटलेला, तुम्हाला जो न्याय भेटला, तुम्हाला जो निकष लावला तो आम्हाला का नको? मग आम्ही आता बोलू काय ते कागदावर आहे, तुम्हाला भेटलाय कारण तुमची वडलोपाची जमीन आहे, तुमची मेहनतीची जमीन आहे, तुम्हाला पैसा योग्य भेटणार, आम्हाला त्या पद्धतीने पैसा मिळाला पाहिजे असं आमचं साहजिक म्हणणं आहे। आणि अण्णासाहेब आम्हाला हायवेला जो दर दिलेला आहे 4 मीटरचा, तो दर आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमच्या ज्या बागायती जमीन फळबागांना
चांगल्या पद्धतीने दर मिळावा आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक तरी सदस्य नोकरी लागलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला दिल्ली जावं लागेल. तुमच्या बरोबर आम्ही दिल्ली यायला तयार आहोत. आम्ही तुम्ही सांगा त्या पद्धतीने आणि आता याचं पुढचं नियोजन करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अतुल भाऊंच्या पाठीशी आहोत. अतुल भाऊंनी परदेशी नानांनी तेजस आप्पांनी सगळ्यांनी आमच्यासाठी आता एवढं प्रयत्न करून अण्णांचं स्वप्न आपल्याला प्रकल्प हवा आहे. आपण प्रकल्पाच्या विरोधात नाही. अण्णांनी अक्षरशः मी सोनगीरला टायर काढलंय रस्ता बंद करून. अण्णांनी जेव्हा बंद केलं इथूनपर्यंत मी टायर काढताना तिथं आहे. त्या प्रकल्प कसा येतो काय अण्णांना माहिती. ठीक आहे लोकहिताचा प्रकल्प आहे आला पाहिजे झाला पाहिजे परंतु आम्हाला दुसरीकडे जमिनी घेता गेल्या पाहिजे. आजच्या बाजारभाव पुढे जातोय. आजच्या जमिनीची महागाई पुढे जाते आणि आम्हाला देशोधडीला आम्हाला दुसऱ्याच्या लोकांना कामाला नको पाठवा. आम्ही रोजंदारी करणाऱ्या माणसाने आम्ही शेतकरी आपल्या वडिलोपाची शेती आपण बरीच शेती घेतली पाहिजे. एवढंच आमची मागणी अण्णासाहेब. एवढं बोलून थांबतो. जय महाराज.